नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। मित्रांनो, कृष्णा आंधळे संतोष देशमुख हत्या प्रकरणामधला महत्वाचा आरोपी हा फरार होता। कृष्णा आंधळेचा शोध ना CID ला लागत होता, ना SIT ला लागत होता, ना वेगवेगळ्या तपास यंत्रणाला कृष्णा आंधळे नावाच्या आरोपीचा शोध लागत होता। परंतु त्याच्याबद्दलचे तर्क वितर्क वेगवेगळ्या गोष्टी ह्या पुढे आलेल्या होत्या आणि आता कृष्णा आंधळेचा पत्ता लागलाय का, कृष्णा आंधळे नेमका कुठे, याच्याबद्दलची माहिती तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। नमस्कार, मी रणजित। मित्रांनो, मुद्दा हक्काच्या या YouTube चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये कृष्णा आंधळे नावाचा आरोपी, हा आरोपी मोकाट आहे। कृष्णा आंधळे नावाच्या आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांची पथके लावलेली आहेत। तब्बल 10 पथके पोलिसांची कृष्णा आंधळेच्या पाठीशी आहेत। CID चे पथके आहेत, SIT मधील माणसं सुद्धा याच्यावर लक्ष देऊन आहेत आणि सगळ्या गोष्टींमध्ये कृष्णा आंधळेचा शोध हा घेण्यात येत आहे। परंतु कृष्णा आंधळे सापडला। कृष्णा आंधळे रत्नागिरीच्या एका बाईच्या घरामध्ये राहत होता। अशा प्रकारचं काही दिवसापूर्वी मस्साजोगमध्ये एक बाई गेली होती आणि त्या बाईच्या घरामध्ये कृष्णा आंधळे राहतो असं त्या बाईनं माहिती देण्याचा प्रयत्न केला होता। मस्साजोगमध्ये ज्यावेळेस ती बाई आली त्यावेळेस तिने सांगितले की माझ्यासोबतच कृष्णा आंधळे राहतो आणि मी फक्त हे धनंजय देशमुखांना सांगणार आहे, अशा प्रकारची माहिती त्या बाईने देण्याचा प्रयत्न केला होता। परंतु ज्यावेळेस या सगळ्या गोष्टीची तपासणी करण्यात आली, रत्नागिरी पोलीस स्टेशन मधून या बाईविषयीची माहिती करण्यात आली, तर तिथं लक्षात आलं त्या बाईनं रत्नागिरीच्या पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा अशा प्रकारची तक्रार करण्याचा प्रयत्न केला होता। परंतु त्या बाईचं उत्तर याच्यावर हे होतं की मी ज्यावेळेस पोलिसांकडे गेले त्यावेळेस मला पोलीसच उलट प्रश्न करू लागले, वेगवेगळे प्रश्न विचारून मलाच पोलीस त्रास देऊ लागले, अशा प्रकारचं त्या बाईनं तिथं सांगितलं होतं। त्यानंतर महाराष्ट्रामध्ये एक प्रकरण गाजलं आणि ते प्रकरण म्हणजे खोक्याबाईचं प्रकरण। हा खोक्या सापडला प्रयागराज मधून। ज्यावेळेस कुंभमेळा चालू होता त्या प्रयागराज मधून खोक्याला अटक केलं आणि त्यावेळेस सुद्धा सांगितलं जाऊ लागलं की कृष्णा आंधळे हा प्रयागराज मध्येच असू शकेल, कृष्णा आंधळे कुंभमेळ्यामध्येच कुठंतरी हिंडायलेला असेल, कुठंतरी तो तिथंच सापडणार आहे, अशा प्रकारचं लोकांकडून सांगण्यात आलं। त्यानंतर नाशिकमध्ये सुद्धा असं सांगण्यात आलं की नाशिकमध्ये कृष्णा आंधळे आढळला। एका वकिलाला कृष्णा आंधळे दिसला, एका वकील स्टुडंटला कृष्णा आंधळे क्राईमच्या ज्या गोष्टी तो तपासत होता किंवा कृष्णा आंधळे विषयीच्या अशा प्रकारच्या बऱ्याच माहिती तो वकील घेत होता, त्या वकिलाला कुठंतरी कृष्णा आंधळे दिसला आणि तो 100% सांगत होता की मी जो पाहिलेला आहे तो कृष्णा आंधळेचा। परंतु ज्यावेळेस याची तपासणी करण्यात आली, पोलिसांच्या टीम तिथे गेल्या, CCTV चेक करण्यात आली, अगदी 2 दिवस पोलीस तिथे तपास घेत होते, परंतु पोलिसांच्या लक्षात आलं कुठेही कृष्णा आंधळेचा इथं पत्ता नाही आहे, कृष्णा आंधळे कुठेही आलेला नाही आहे। मग आता याच्यामध्ये महत्वाचा प्रश्न पडतो की कृष्णा आंधळे गेला कुठे, कृष्णा आंधळे मेला, अशा प्रकारचं बऱ्याच जणांकडून सांगण्यात आलं। वेगवेगळे त्याच्यामधले नेते असतील, राजकीय लोकांनी सुद्धा याच्यामध्ये सांगण्यात त्यांच्याकडून अशा प्रकारचा अंदाज व्यक्त करण्यात आला की कृष्णा आंधळे मेलाच आहे, कृष्णा आंधळे मेलाच असावा। आणि याचं कारण म्हणजे कृष्णा आंधळे विषयीची CCTVचे कॅमेरा माहिती कुठेही आली नाही आणि याचंच मुख्य कारण हे सगळं काही कृष्णा आंधळे मेला अशा प्रकारचं पुढे यायला लागलं। परंतु यामध्ये आता कृष्णा आंधळे का सापडत नाही, कृष्णा आंधळे विषयीची ज्यावेळेस बीड पोलिसांकडून माहिती घेण्यात आली की कृष्णा आंधळे हा संतोष देशमुख हत्या व्हायच्या आधी सुद्धा त्यानं बरेच गुन्हे केलेले होते, बऱ्याच गुन्ह्यामध्ये तो प्रवृत्त होता आणि
त्यानं हे गुन्हे केले, हे गुन्हे करत असताना, हे गुन्हे झालेले असताना त्याच्यासोबत पोलिस दिसायचे, झालेले असताना, करत असताना जरी नसतील तरी सुद्धा गुन्ह्यामध्ये त्याचं नाव आहे, तो फरार आरोपी म्हणून सिद्ध आहे आणि हे पोलीस त्यांच्यासोबत फिरत होते. आता पोलीस डिपार्टमेंट बीडचं सुधारलेलं दिसतंय. 600 पोलिसांची बदली ही आपल्या नवीन एसपी, बीडच्या नवीन एसपींनी नवनीत गावत यांनी केलेली आहे. मग हे पोलिसांसोबत दिसत होता, ह्या सगळ्या गोष्टी करत होता, तरी सुद्धा अटक होत नव्हती. परंतु संतोष अण्णा देशमुख यांचं प्रकरण झालं, संतोष देशमुखांची हत्या झाली आणि महत्वाचा आरोपी म्हणून आता कृष्णा आंधळेला नाव आले. कृष्णा आंधळे हा ज्यावेळेस बीडला विचारण्यात आलं, पोलिसांना विचारण्यात आलं, त्यावेळेस त्यांच्याकडून उत्तर देण्यात आलं की कृष्णा आंधळे कुठेही मोबाईल यूज करत नाही, कुठेही त्यानं ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करत नाही. ज्या कारणामुळे किंवा या कारणामुळे जर तो सापडू शकतो, परंतु कुठलीही अशी गोष्ट कृष्णा आंधळे करत नाही आणि याचमुळे आम्हाला अवघड चालले कृष्णा आंधळेला ट्रॅक करायला. कारण त्याच्या आधी सुद्धा तो फरार होता, तरी सुद्धा ती अशी कुठलीही ऑनलाईन ट्रान्झॅक्शन, ऑनलाईन गोष्ट करायचा नाही. त्याच्यामुळेच तो आजपासून फरार आहे, आजपासून दूर आहे. या सगळ्या गोष्टीमुळे कृष्णा आंधळेचा शोध लागत नाही, अशा प्रकारचं पोलिसांकडून सांगण्यात येते. परंतु मित्रांनो, याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. नेपाळमधून जाऊन त्या निलेश चव्हाणला, वैष्णवी हगवणे प्रकरणामधला आरोपी आहे, त्या निलेश चव्हाणला पकडून आणण्यात येतं आणि कृष्णा आंधळे हा महाराष्ट्रातून बीड जिल्ह्यातून फरार झालेला आहे. बीड जिल्ह्यातून, अगदी मराठवाडा विभागामध्ये येणारा बीड जिल्हा, जिथं दुष्काळी प्रदेश म्हणून ओळखला जातो बीड जिल्ह्याचा, अशा भागातून हा येणारा आरोपी आज फरार आहे. एवढ्या मोठ्या माणसाचा खून करून तो पळालेला, एवढ्या मोठ्या प्रकरणातून तो पळालेला आहे आणि याचा शोध, आज कृष्णा आंधळेचा शोध हा पोलिसांना लागत नाही. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते आता या कृष्णा आंधळेच्या प्रकरणाबद्दल? कृष्णा आंधळे नक्की कधी सापडणार का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हो, भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. मग आता यांच्यावर पोलिसावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत, पोलिसांच्या शोध मोहिमेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कारण याचं मुख्य कारण म्हणजे हे सगळे आरोपी आतंकवादी, वेगवेगळे मोठे बाहेरच्या देशातून येऊन आतंकवादी आपल्या देशामध्ये हल्ले करतात आणि ते हल्ले करणारे आतंकवादी सापडतात. परंतु हा महाराष्ट्रातला हल्लेखोर, कृष्णा आंधळे हल्लेखोर हा सापडत नाही. एखाद्या माणसाचा, मराठी माणसाचा, आपल्यातल्या माणसाचा त्यानं जीव घेतलाय आणि तो सापडत नाही. म्हणूनच आज लोकांच्या मस्तकाची आग ही तळपायाला गेलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हो, भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.